नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 11 तारीख, तर 11 तारखेला आलेली आहे चैत्र पौर्णिमा. उद्या 11 तारखेला 14चा सत्संग पण आश्रमावरती चालू आहे. तर जे भाविक 8 एप्रिलपासून दर्शनाला बाबांच्या आले नसतील त्यांनी 11 तारखेला शुक्रवारी 14च्या सत्संगाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, ही माझी सर्व भाविकांना कळकळीची विनंती आहे. आणि आत्ताची जी पौर्णिमा आलेली आहे ती चैत्र पौर्णिमा आहे. तर ती चैत्र पौर्णिमेला देवीची पण जास्तीत जास्त पूजा करावी आणि सद्गुरू माऊलींचे आपल्या हृदयामध्ये ध्यान करावे. शुक्रवारी 11 तारखेला रात्री 3:21 पौर्णिमा लागणार आहे. 12 तारखेला म्हणजे शनिवारी 5:51 पौर्णिमा आहे. आणि 12 तारखेला हनुमान जयंती पण आलेली आहे. अशी पहिल्या दिवशी 14 आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमा दोन्ही पण दिवस आहे. आदल्या दिवशी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 14 असते, तर आश्रमावर आपला सत्संग असतो, त्यामुळे पौर्णिमा सर्व भाविकांच्या आत्मामालिक भाविकांच्या लक्षात असते. 11 तारखेला शुक्रवारी 14 आहे, तर सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा. आणि हनुमानाने जसे राम आणि सीतेचे हृदयात ध्यान केले, तसे आपल्या सद्गुरू माऊलींचे कोकमठाणला जाऊन आणि जे भाविक घरी असतील त्यांनीही हृदयात आपल्या सद्गुरूंचे म्हणजे सद्गुरू माऊलींचे हृदयात ध्यान करावे. आणि पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त गुरूंचे तर ध्यान करावेच, पण महालक्ष्मीची जास्तीत जास्त आराधना करत जावी. आणि यावेळेस पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती पण आलेली आहे, तर हनुमानाचे पण नामस्मरण करावे, गुरूंचे तर नामस्मरण करावे. पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होत असते. आणि त्या दिवशी जास्तीत जास्त महालक्ष्मी मंत्राचा जप करावा, महालक्ष्मी अष्टक म्हणावे. आपल्यावर येणारी संकटे तर दूरच होतात, पण धन प्राप्तीचे योग आपले लवकर जुळून येतात. त्यासाठी होता होईल तेवढी महालक्ष्मीची पौर्णिमेच्या दिवशी सेवा करावी. पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी बरोबरच विष्णू भगवानांची ही पूजा करावी. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काय काय करू शकता? पौर्णिमेच्या दिवशी तुमचे जे गुरु असतील त्यांचे जास्तीत जास्त नामस्मरण करू शकता, ध्यान करू शकता. महालक्ष्मी पुढे तुपाचा दिवा लावून श्री सुक्ताचे पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकम तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी म्हणू शकता. तर ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल, म्हणजेच महालक्ष्मीचे जे आसन आहे श्रीयंत्र ते असेल, तर त्यावर कुंकुमार्चन करण्यास विसरू नये. आणि कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे ते एका डबीत भरून ठेवावे. आणि जेव्हा आपण महत्त्वाच्या कामाला जातो त्यावेळेस ते कुंकू आपल्या कपाळी लावावे. अशा प्रकारे महालक्ष्मीची पौर्णिमेच्या दिवशी सेवा करा. पौर्णिमेच्या दिवशी जे आपले गुरु आहेत त्यांना नेहमी पिवळे फूल वाहावे. आणि गुरुवारी पण आपले गुरु आहेत त्यांना नेहमी पिवळे फूल वाहावे. आणि हळदीचा टिका आपल्या कपाळी लावावा. यांनी काय होते तर आपला गुरुग्रह मजबूत होण्यास मदत होते. आणि पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करावे. पौर्णिमेच्या दिवशी गणपतीला पण लाल फूल व्हावे, देवीला लाल फूल व्हावे आणि जे आपले गुरु आहे त्यांना पिवळे फूल व्हावे. पौर्णिमेच्या दिवशी मंगल कलशाचे पाणी बदलावे. आणि पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला करत जावी. त्याच्याने काय होते तर त्याच्याने महालक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्याकडे जी लक्ष्मी आलेली आहे ती स्थिर राहते. अशा प्रकारे पौर्णिमेच्या जास्तीत जास्त सेवा कराव्या. ही जी पौर्णिमा आलेली आहे ती आहे चैत्र पौर्णिमा. तर त्या चैत्र पौर्णिमेला आपली जी कुलदेवी आहे तिची ओटी भरावी, तिचे नामस्मरण करावे. पौर्णिमेच्या दिवशी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. ओम श्री महालक्ष्मी देवीय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. महालक्ष्मी अष्टकम वाचावे. श्री सुक्ताचे पठण करावे. नमो देवी महादेवी शिवाय सतत नमः. नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मताम.
आणि त्या दिवशी महालक्ष्मीचे श्रीसूक्त वाचावे, विष्णू सहस्रनामाचा जप करावा, बाबांचे ध्यान करावे, बाबांची जी आत्मलीला आहे ती वाचावी, बाबांचे ध्यान करावे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सद्गुरू माऊलींना देवीला नैवेद्य दाखवावा आणि पौर्णिमेच्या दिवशी देवीला नैवेद्य नेहमी खिरीचा दाखवावा. प्रत्येक ठिकाणी चैत्र पौर्णिमेला देवीची यात्रा असते, तर कुलदेवतेची ओटी भरावी. अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा करावी, देवीची सेवा करावी, जास्तीत जास्त महालक्ष्मीची सेवा करावी आणि विष्णू भगवानांची पण सेवा करावी. आणि त्याच दिवशी आलेली आहे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला आलेली आहे हनुमान जयंती, तर हनुमानाचेही जास्तीत जास्त नामस्मरण करावे, हनुमान चालीसा वाचावी. एक महत्त्वाचे म्हणजे मी त्यावर एक व्हिडिओ पण केलेला आहे. 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत बाबांचा चैत्र महोत्सव चालू आहे. तर 11 तारखेला 14स आहे, तर सर्व भाविकांनी 14ला कोकमठाणला येऊन आपल्या सद्गुरू माऊलींचे दर्शन घ्यावे, नामस्मरण करावे, बाबांचे जास्तीत जास्त ध्यान करावे आणि महाप्रसादाचा पण लाभ घ्यावा. ही सर्व आत्मामालिक भाविकांना व बाकी सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीची सेवा करावी, देवीची सेवा करावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.